माझ्या मित्रांनो मी आज तुमच्यासाठी चिकन थाई पाई घेऊन आलो आहे आणि ती एक चायनीज स्टॅटर असणार आहे आणि त्याची टेस्ट होय 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 खरंच खूप छान असणार आहे. सुरुवातीला काय करायचं, चिकन घ्यायचं, त्यात रेड मिरची पावडर टाकायची, त्यानंतर त्यात ऍड करायचं सॉल्ट, त्यात ऍड करायचं जिंजर गार्लिक पेस्ट, ते पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर एक अंडे घ्यायचे, त्याची पूर्ण कोटिंग करून घ्यायची. कोटिंग झाल्याच्या नंतर दोन्ही बाजूला कॉर्नफ्लॉवरची कोटिंग करून घ्यायची आहे, म्हणजे कसं पूर्ण ते त्याला चारी बाजून लागून राहील. त्यानंतर चिकन अंड्यामध्ये डीप करून घ्यायचं आहे आणि परत एकदा त्यावर कॉर्नफ्लॉवर लावून घ्यायचं आहे. त्यानंतर चिकन डीप फ्राय करून घ्यायचं आहे, म्हणजे कसं त्याला थोडं क्रंचीपणा आलं पाहिजे. नंतर ते पूर्ण कटिंग करून घेऊया, त्याचे थोडे स्लाइस तुकडे करून घेऊया. त्यानंतर एक पॅन मध्ये जिंजर गार्लिक टाकूया, ऑइल मध्ये मिक्स करून घेऊया. त्यानंतर त्यामध्ये एक ऑनियन टाकूया, त्यानंतर शिमला मिर्च टाकूया. त्यानंतर ऍड करूया होममेड चिली पेस्ट, त्यात ऍड करूया ओयस्टर सॉसेस, ऍड करूया एरोमॅटिक पावडर, त्यात ऍड करूया ब्लॅक पेपर, ऍड करूया चवीनुसार सॉल्ट, स्वीटनेस साठी थोडी साखर ऍड करूया, ऍड करूया टोमॅटो सॉस आणि ते पूर्ण मिक्स करून घेऊया. मिक्स झाल्याच्या नंतर त्यामध्ये आपण चिकन ऍड करतोय. चिकनला कसं पूर्ण परतवून घ्यायचं आहे, पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स झाल्याच्या नंतर होय 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 रेडी आहे तुमचं चिकन थाई पाई. आवडलं तर नक्की ट्राय करा, शेअर करा आणि लाईक करा.